नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये रोजगाराचा सिद्धांत, उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत हा एक महत्त्वाचा टॉपिक अभ्यासला जातो. या रोजगाराच्या सिद्धांतांमध्ये याआधी मी सनातनवादी रोजगाराचा सिद्धांत किंवा JB यांचा बाजारपेठेचा नियम या विषयावर चर्चा केली होती. JB किंवा सनातनवादी विचारांवर टीका करून केन्स यांनी आपले स्वतंत्र विचार मांडले, स्वतंत्र सिद्धांत मांडला. त्यांचा अतिशय प्रसिद्ध असा ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथामध्ये त्यांनी रोजगाराचा सविस्तर सिद्धांत मांडला. आपल्या या रोजगाराच्या सिद्धांतामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था गृहीत धरून अल्पकाळात अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचं सविस्तर विवेचन त्यांनी केलं. त्यांच्या या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने प्रभावी मागणी किंवा ज्याला इफेक्टिव्ह डिमांड, परिणामकारक मागणी म्हणून आपण संबोधतो, तर याला खूप महत्त्व आहे. मुळात रोजगाराचा जो सिद्धांत आहे हा रोजगाराच्या सिद्धांत या प्रभावी मागणीवरच अवलंबून आहे. आणि म्हणून या रोजगाराचा सिद्धांत अभ्यासत असताना प्रभावी मागणी म्हणजे नेमकं काय आणि प्रभावी मागणीतून किंवा प्रभावी मागणीचा रोजगारावर कसा परिणाम होतो याविषयी केन्सने जे विवेचन केलेलं आहे ते अतिशय संक्षिप्तपणे ही संकल्पना किंवा हा सिद्धांत याचा मतितार्थ आपल्याला समजावा या दृष्टिकोनातून अतिशय संक्षिप्तपणे या व्हिडिओमध्ये या सिद्धांताचं किंवा केन्स या विचारांचं विवेचन करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. मित्रो, केन्स यांनी रोजगाराचा सिद्धांत मांडत असताना अर्थव्यवस्थेतील रोजगाराची जी पातळी असते ती एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत या दोघांच्या संतुलनाने ठरत असते असं नमूद केलेलं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही समान असतील त्या ठिकाणी रोजगाराची पातळी कशी निश्चित होत असते याचं विवेचन करत असताना प्रामुख्याने प्रभावी मागणी ही कशी ठरते आणि नेमकं प्रभावी मागणी म्हणजे काय हे समजून घेणं आवश्यक आहे. आता प्रभावी मागणी म्हणजे काय? केन्स यांनी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाकडून वस्तूंसाठी जी एकूण मागणी येते या मागणीला प्रभावी मागणी असं म्हटलेलं आहे. खरेदी शक्तीचं पूर्ण पाठबळ असणारी मागणी म्हणजे प्रभावी मागणी असं केन्सने नमूद केलेलं आहे. खरेदी शक्तीचं पाठबळ म्हणजे काय की जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये एकूण पुरवठा इतकी मागणी असते, म्हणजे जेवढा पुरवठा असेल तेवढी जर मागणी असेल तर त्याला परिणामकारक मागणी असं म्हणतात. केन्स यांनी नमूद केलेलं आहे की उत्पादन वाढलं, उत्पादनामध्ये वाढ झाली की रोजगारामध्ये वाढ होते. रोजगारामध्ये वाढ होण्याचं कारण उत्पादनात वाढ झालेली हे असताना रोजगार का वाढतो तर रोजगार वाढण्याचं कारण परिणामकारक मागणी. म्हणून अप्रत्यक्षपणे रोजगार पातळी ही परिणामकारक मागणीवर अवलंबून असते असं स्पष्टीकरण केन्स यांनी आपल्या सिद्धांतामध्ये दिल्याचं आपल्याला दिसून येतं. केन्स यांच्या मते अर्थव्यवस्थेतील रोजगार जो असतो तो एकूण उत्पादनावर अवलंबून असतो आणि उत्पादन परिणामकारक मागणीवर अवलंबून असते आणि म्हणून अप्रत्यक्षपणे परिणामकारक मागणीवरच रोजगार अवलंबून असतो आणि म्हणून परिणामकारक मागणीचा अभाव
हे अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचं प्रमुख कारण असतं, असं केन्सने नमूद केलेलं आहे. आता अर्थव्यवस्थेमध्ये परिणामकारक मागणी निर्माण होण्यासाठी म्हणजे जे रोजगारामध्ये वाढ व्हायची असेल किंवा रोजगार पातळीत वाढ व्हायची असेल तर परिणामकारक मागणीमध्ये वाढ झाली पाहिजे. जर परिणामकारक मागणी वाढत नसेल किंवा अर्थव्यवस्थेतील पुरवठा इतकी मागणी नसेल तर अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादन शिल्लक राहतं. त्यामुळे उत्पादन कमी केलं जातं आणि परिणामी अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी दिसून येते. त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारी असण्याचं प्रमुख कारण म्हणजे परिणामकारक मागणीचा अभाव असतो, असं केन्सने आपल्या सिद्धांतामध्ये नमूद केलेलं आहे. आता परिणामकारक मागणी कशी ठरते याचं स्पष्टीकरणही या सिद्धांतामध्ये आपल्याला दिसून येतं. परिणामकारक मागणी प्रामुख्याने 2 घटकांवर अवलंबून असते, असं केन्सने नमूद केलेलं आहे. हे 2 घटक म्हणजे एक म्हणजे पुरवठा किंमत, एकूण पुरवठा किंमत आणि दुसरं एकूण मागणी किंमत. आता एकूण मागणी किंमत आणि एकूण पुरवठा किंमत म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आता एकूण पुरवठा किंमत याचा अर्थ असा आहे की वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी येणारा खर्च म्हणजे उत्पादक जेव्हा वस्तू किंवा सेवांचं उत्पादन करत असतो त्यावेळेला ते उत्पादन करण्यासाठी त्याला काही खर्च येतो, म्हणजे ज्याला आपण भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे उत्पादन घटकांचा वापर तो करत असतो आणि ह्या उत्पादन घटकांना त्यांनी उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना काहीतरी मोबदला दिला जातो, ज्याला आपण खंड, वेतन, व्याज आणि नफा म्हणतो. एकंदरीत उत्पादनाचा जो खर्च असतो हा उत्पादनासाठी येणारा एकूण खर्च याला पुरवठा किंमत किंवा एकूण पुरवठा किंमत असं केन्सने नमूद केलेलं आहे. तर एकूण मागणी किंमत किंवा एकूण मागणी किंमत म्हणजे काय, तर या उत्पादन घटकांच्या साहाय्याने जे काही उत्पादन झालेलं असतं हे उत्पादन बाजारपेठेमध्ये विकून किंवा त्याची जी विशिष्ट किंमत ठरलेली असते त्या किमतीच्या आधारे अशा प्रकारचं उत्पादन बाजारपेठेमध्ये विकून जे काही उत्पन्न किंवा जी काही प्राप्ती उत्पादकाला होत असते त्याला एकूण मागणी किंमत असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये उत्पादकाला उत्पादनासाठी येणारा खर्च म्हणजे पुरवठा किंमत आणि उत्पादकाने जे उत्पादन केलेलं असतं ती विक्री करून त्याला जी काही प्राप्ती होते ती मागणी किंमत किंवा मागणीपासून येणारं उत्पन्न, म्हणजे आपण साध्या भाषेमध्ये असं म्हणू की एकूण उत्पादनापासून येणारं उत्पन्न आणि त्या उत्पादनासाठी येणारा खर्च या दोघांवर प्रभावी मागणी अवलंबून असते. आणि केन्सच्या मते ज्या ठिकाणी एकूण पुरवठा किंमत ही एकूण मागणी किंमत इतकी असते, म्हणजे पुरवठा किंमत आणि मागणी किंमत ह्या जेव्हा समान होतात त्या ठिकाणी किंवा त्या बिंदूपाशी किंवा त्या पातळीला, त्या रोजगार पातळीला प्रभावी मागणी निश्चित होते आणि त्याच ठिकाणी अर्थव्यवस्थेचं सर्वसामान्य संतुलन प्रस्थापित होतं. या संतुलन अवस्थेमध्ये अर्थव्यवस्था ही पूर्ण रोजगार पातळीला असतेच असं नाही. केन्स यांनी आपल्या सिद्धांतामध्ये प्रामुख्याने पूर्ण रोजगाराची संकल्पना मान्य केली नाही. ते म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये थोड्याफार प्रमाणात, काही प्रमाणात बेरोजगारी अस्तित्वात असते. पूर्ण रोजगाराचं जे सनातनवाद्यांचं गृहीत होतं त्यांनी पूर्णपणे खोडून काढल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्था जेव्हा संतुलन अवस्थेमध्ये असते त्यावेळेला अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीची पातळी असते आणि हे सर्वसामान्य संतुलन त्याच उत्पादन पातळीला ठरते ज्या ठिकाणी एकूण पुरवठा किंमत ही एकूण मागणी किंमती इतकी असते. म्हणजेच तीच खऱ्या अर्थाने प्रभावी मागणीचा तो एक बिंदू असतो किंवा त्यालाच प्रभावी मागणी असं म्हणतात. आणि म्हणून जर या दोघांमध्ये असंतुलन असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये रोजगाराच्या पातळीमध्ये बदल होत असतात. उदाहरणार्थ, एकूण मागणी किमतीपेक्षा पुरवठा किंमत कमी असेल, म्हणजे मागणी जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर मग वस्तूंचा पुरवठा वाढवला जातो, म्हणजे रोजगारामध्ये
वाढ केली जाते आणि ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा हे दोन्ही समान होतील त्या ठिकाणी पुन्हा अर्थव्यवस्थेचं संतुलन ठरत असतं. म्हणजे जर मागणी जास्त असेल, मागणी किंमत जास्त असेल आणि पुरवठा कमी असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादन वाढवलं जातं आणि उत्पादन वाढवण्यासाठी मग रोजगारामध्ये वाढ होत असते. म्हणजेच काय की प्रभावी मागणी जास्त असल्यामुळे रोजगार वाढीची प्रेरणा त्यामधून उत्पादन वाढीच्या माध्यमाने मिळत असते. याउलट जर मागणी कमी असेल आणि पुरवठा जास्त असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादनाची परिस्थिती असते आणि अतिरिक्त उत्पादन झाल्यामुळे उत्पादन कमी करणं किंवा उत्पादन कमी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेत असतो आणि त्यामुळे मग अर्थव्यवस्थेमधील रोजगार पातळी जी आहे ती कमी केली जाते. याचा अर्थ असा आहे की जर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असेल तर रोजगारात वाढ केली जाते. याउलट जर मागणी कमी असेल आणि अर्थव्यवस्थेमधील पुरवठा जास्त असेल तर रोजगाराच्या पातळीत घट होत असते. अशा रीतीने ज्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा किंमत या दोघांचं संतुलन होतं किंवा मागणी आणि पुरवठा इतकीच मागणी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी रोजगाराची पातळी किंवा अर्थव्यवस्थेमधलं संतुलन प्रस्थापित होतं आणि यालाच प्रभावी मागणी असं म्हणतात. जी प्रभावी मागणी चा बिंदू ज्या ठिकाणी अर्थव्यवस्था गाठेल त्याच ठिकाणी अर्थव्यवस्थेचं संतुलन प्रस्थापित होतं. तर थोडक्यामध्ये केन्स यांनी रोजगारासंदर्भात विवेचन करताना रोजगाराची पातळी ही प्रामुख्याने प्रभावी मागणीवर अवलंबून असते आणि प्रभावी मागणीचा अभाव म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये पुरेशी मागणी नसणे हे अर्थव्यवस्थेतील बेरोजगारीचं एक कारण असतं. अर्थव्यवस्थेतील रोजगाराची पातळी जी असते ही रोजगाराची पातळी प्रभावी मागणीवर प्रामुख्याने अवलंबून असते असं एक विवेचन या सिद्धांतामध्ये केन्स यांनी केल्याचं आपल्याला निदर्शनास. मित्रो, केन्स यांचा हा सिद्धांत समजून घेत असताना या सिद्धांतावर काही आक्षेपही घेण्यात आलेले आहेत आणि तेही समजून घेणं गरजेचं आहे. प्रामुख्याने हा जो सिद्धांत आहे ह्या सिद्धांत अल्पकाळापुरता म्हणजे अल्पकाळातच अनुभवास येतो, अल्पकाळ गृहीत धरून या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. पण प्रामुख्याने टीकाकारांचं असं म्हणणं आहे की दीर्घकाळासाठी हा सिद्धांत लागू होत नाही. त्याचप्रमाणे अल्पविकसित देश असतील, विकसनशील देश असतील किंवा समाजवादी देश असतील तर त्या देशांना या विवेचनाचा फारसा लाभ होत नाही किंवा हा अनुभव येत नाही. कारण केन्स यांनी भांडवलशाही अर्थव्यवस्था डोळ्यासमोर ठेवून आपल्या या सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे. त्याचप्रमाणे एखादं उत्पादन झाल्यानंतर मागणी निर्माण होण्यास जो कालावधी लागतो उत्पादन झाल्याबरोबर मागणी होईलच असं नाही. मागणी निर्माण होण्यास लागलेल्या कालावधीचा विचारही या सिद्धांतामध्ये केलेला नाही. मात्र अशा या टीका केलेल्या असल्या तरीसुद्धा केन्सचं हे जे विवेचन आहे रोजगाराच्या संदर्भात आणि त्यांनी जी काही प्रभावी मागणीची संकल्पना मांडलेली आहे, इफेक्टिव्ह डिमांड ही जी संकल्पना त्यांनी मांडली त्याला अर्थशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि केन्सचा हा जो विचार आहे हा सर्वमान्य असा विचार आपणही नाकारू शकत नाही. मला असं वाटतं केन्सची ही संकल्पना आपल्याला निश्चितपणे समजली